पंढरीची वाट कशी दगडा धोंड्याची, राया विठ्ठलाची दिंडी पिवळ्या झेंड्याची. नामात सावळा सुंदर दाखवी दृष्टांत सजीव. विठू छेदतो वक्रकुळ, विठू भेदतो जात सूळ. समचरण समभाव, चंद्रभागेत एक नाव. विठू बागेत एक गाव, साधकासी एक ठाव. विठ्ठल विठ्ठल एक नाम, विठ्ठल विठ्ठल एक नाम, विठ्ठल विठ्ठल एक नाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. जिव्हा लोधली रसे, कमळ सूर्यपणे विकासे. चकोरची जैसे चंद्रमा झाले. फुलेची झाली भ्रमर, तरुणीची झाली नर. झाले आपले शेजार निद्राळूची. चूतांकुर झाले कोकिळ, अंगची झाले मलय निळ. रस झाले सकल रसनावंत. नमस्कार, सुस्वागतम. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लिट फेस्टमध्ये उपस्थित मान्यवरांचं लोकसत्ताच्या वतीने मी कुणाल रेगे मनपूर्वक स्वागत करतो. टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. उत्तम असे अभिजात कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. या लिट फेस्टचे सहप्रायोजक आहेत केसरी टूर्स. विशेष सहाय्य आहे कौटिल्य मल्टीक्रिएशन आणि CFS. स्पॉट बॉय आहे कालनिर्णय. काय हे मी आवर्जून सांगतो, म्हणजे हा खरं तर प्रोटोकॉलचा भाग असतो. याला आपण प्रायोजक म्हणतो, पण मुळात हे सगळे लोकसत्ताचे वाचक आहेत आणि वाचक असल्यामुळे ही मंडळी आपल्या सोबत असतात आणि हे सगळे आपल्या सोबत असतात ना, म्हणून असा उपक्रम उभं करणं हे सोयीचं असतं, अन्यथा काही शक्य नाही. म्हणून हे सांगणं गरजेचं. या संपूर्ण अभिजात लिट फेस्टमध्ये साहित्य आहे, संगीत आहे, नाट्य आहे, चित्र आहे, शिल्प आहे, विडंबन सुद्धा आहे. या सगळ्याचा आनंद कालपासून आपण घेतो आहोत. सकाळी सुरू होतं 7 वाजता, रात्री 10-10:30ला संपतं. आजचा दुसरा दिवस आहे. उद्यापासून मग कल्याण, ठाणे वगैरे असं सगळं करत करत आपण जातोय. आता इथे जे सादर होतंय ते दास्ताने रामजी. मुळात फारसी भाषेमध्ये दास्तान गोई हा शब्द प्रचलित आहे. हे आधी मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे. दास्तान म्हणजे कथा आणि गोई म्हणजे कथा सांगण्याची पद्धत. हे दोन प्रकार जेव्हा एकत्र शब्द येतात तेव्हा तो दास्तान गोई होतो. म्हणजे मौखिक परंपरेमध्ये याला फार महत्व आहे. म्हणजे आवाजाचा चढ उतार किंवा अभिनय शैली जी आहे, हातवारे वगैरे, ह्याच्यातून ही कथा सांगितली जाते. ही कथा जो सांगतो, कथावाचक जो असतो किंवा जी असते, त्याला दास्तान गो म्हणतात. हा प्रकार बाहेर प्रचलित आहे. मराठीमध्ये हे असं काहीतरी पहिल्यांदा घडतं. यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या मराठीचं विचार विश्व आहे, याच्या एक असं थोडंसं त्याच्या पलीकडचं काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न या दोन उत्तम कलावंतांनी केला. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरती आतापर्यंत अनेक उत्तम प्रयोग झाले. त्यातला विशेष प्रयोग म्हणून ह्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असा हा प्रयोग आहे. तर तो सादर करण्यासाठी मी या दोन्ही मान्यवर कलाकारांना विनंती करतो, त्यांनी रंगमंचावरती यावं. या आपण आधी या प्रयोगाचा आनंद घेऊया आणि मग नंतर सत्कार समारंभाकडे वगैरे वळूया. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि लोकसत्ताचे मनापासून आभार. विशेषतः संपादक गिरीश कुबेर, पंकज भोसले ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे उभे आहोत, आणि लता दाभोळकर यांनी खूप मदत कायम केलेली आहे. या प्रयोगासाठीही खूप मदत केली आहे. त्यामुळे या तिघांचेही मनापासून आभार. आणि या पहिल्या लिट फेस्टला मनापासून शुभेच्छा. त्यांनी पहिल्या लिट फेस्टमध्ये आम्हाला एक सत्र चालवायला दिलं आणि आज ही दास्ताने रामजी, ही दास्तान गोई आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. जसं सरांनी सांगितलं की दास्तान गोई म्हणजे काय, तर दास्तान हा मूळचा फारसी पर्शियन शब्द. गोष्ट आणि गोई याचा अर्थ त्या सांगणे, मांडणे, सादर करणे, ऐकवणे. आणि हे दोन शब्द आपण एकमेकांना जोडतो तेव्हा दास्तान गोई, ज्याचा सरळ सरळ अर्थ होतो स्टोरी टेलिंग, गोष्ट सांगणे, गोष्ट ऐकवणे, कथाकथन करणे. मात्र महाराष्ट्राला जे कथन प्रकार लाभलेले आहे, कथन कला प्रकार, त्यापेक्षा सर्वस्वी भिन्न आणि स्वतःची स्वतंत्र बैठक आणि वैशिष्ट्य घेऊन आलेला हा कथन कला प्रकार आहे. हा कथन कला प्रकार आपल्या भारतात आला तो एक संशोधन असं सांगतं की हा कथन कला प्रकार भारतात आला तो पर्शियामधून आला.
आणि एक संशोधन आपल्याला असं सांगतं की 3 प्रदेशात एकाच एका आकृतिबंधाची गोष्ट समांतर पद्धतीने सांगितली गेलेली होती. पैकी भारतात बृहत कथा सरित सागर होतं. पर्शियामधून इराणमधून जे आलं ते दास्ताने आमिर हमजा आलं आणि अरबस्तानात अरेबियन नाईट्स सांगितली गेली. 1000 रात्रींची चमत्कृती पूर्ण गोष्ट. यातल्या कथा वेगळ्या आहेत, परिवेश वेगळा आहे, पात्र वेगळी आहेत, भाषा वेगळ्या आहेत, स्थळं वेगळी आहेत, तरीही सांगण्याची पद्धत मात्र, आकृतिबंध मात्र खूप सारखा आणि एकमेकांशी समांतर आणि काही प्रमाणात काही अनेक ठिकाणी एकमेकांना अगदी तो मिसळून गेलाय की काय एकमेकांमध्ये असं वाटायला लावणारा हा कथन कला प्रकार आहे. दास्तान गोई या लांबलचक गोष्टी असतात ज्या खंडित होत नाहीत. एक कथा दुसरीला, दुसरी तिसरीला, तिसरी चौथीला, चौथी पाचवीला अशी जन्म देत जाते आणि कथांची एक भली मोठी लढ लागत जाते आणि कधीतरी शेवटची कथा येते ती बीज कथेला येऊन मिळते आणि कथांचं एक भलं मोठं आवर्तन पूर्ण होतं. अर्थात या सगळ्या मौखिक परंपरातून आलेल्या आणि भाव आणि ज्ञान निर्मिती करणाऱ्या कथा होत्या. मानवी मूल्यांसंदर्भात त्या जशा बोलत होत्या तशाच त्या स्त्री पुरुष संबंधांबद्दलही बोलत होत्या. त्या एका बाजूला अत्यंत काल्पनिक आणि त्याच बरोबरीने दुसऱ्या बाजूला जी अस्तित्वात असलेली स्थळं किंवा माणसं आहेत त्यांनाही जोडून घेऊन त्याचाही एक कलात्मक अनुभव करून देणाऱ्या होत्या. भारतात त्या सांगितल्या गेल्या तेव्हा जेव्हा त्या आल्या तेव्हा रज्म आणि बज्म हे दोनच घटक दास्तांमध्ये होते. रज्म याचा अर्थ युद्ध कथा, युद्ध वर्णन आणि बज्म याचा अर्थ काँग्रेस, असेंब्ली, मैफिल, सभा किंवा एका ठिकाणी जसे आज आपण एका ठिकाणी जमलेलो आहोत लिट फेस्टला तशी ही मैफिल आहे. बज्म आहे खास खास विशेष लोकांची मैफिल आणि ती भारतात रुजली तेव्हा अवध प्रांतात रुजली, दिल्ली लखनौ मध्ये रुजली तेव्हा भारतीयांनी 2 प्रकार आपल्या बाजूने त्यामध्ये जोडले. ते म्हणजे तिलिस्म आणि अय्यारी. अय्याशी नव्हे, अय्यारी. अय्यारी म्हणजे चातुर्य कथा आणि अय्यार म्हणजे हे जो काय म्हणूया धूर्तपणाने किंवा चतुरपणाने त्या घटना घडवून आणतो तो अय्यार त्याला म्हटलं जातं. आणि तिलिस्म याचा अर्थ जादू. एका बाजूला तुम्ही हातीमताई जेव्हा पाहत असाल किंवा वाचलं असेल तर तिलिस्म याचा अर्थ जो जादूगार किंवा विशेष सिद्धी असणारा पुरुष आपलं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून आपला प्राण आपल्या शरीराबाहेर काढतो आणि तो एक कुठल्याशा एका छोट्याशा वस्तूत लपवून ठेवतो. त्या वस्तूला तिलिस्म म्हटलं जात असे. पण कालौघात तिलिस्मचा अर्थ बदलला आणि तो व्यापक झाला तर एक जनरली मॅजिक म्हणून तिलिस्म म्हटलं जातं. आता तिलिस्म म्हणजे तो फक्त घटक उरलेला नाही. भारतात जेव्हा या कथा आल्या तेव्हा त्या प्रामुख्याने 4 ठिकाणी सांगितल्या गेल्या. एक तर रात्री मोकळी मैदानं जी होती, जे कलंदर होते, जे फकीर होते, ज्यांना कोणी आपलं नव्हतं, फक्त जमीन आणि आभाळ होतं, जी माणसं भटकत राहायची. सुफिझम मध्ये भटकत राहण्याने ज्ञानप्राप्ती होते असं म्हणतात. तर हे जे सगळे सुफी संत होते किंवा कलंदर होते, अवलिया होते, ते भटकत राहायचे आणि रात्री ज्या मैदानात मुक्काम पडत असे त्या मैदानात ते एकमेकांना या कथा ऐकवायचे. त्याच्यानंतर कहावा खाना किंवा अफीम खाना म्हणजे तत्कालीन कॉफी बार्स किंवा बिअर शॉप जे होते तिथं या कथा ऐकवल्या जायच्या. कालांतराने जलालुद्दीन अकबर जेव्हा सत्तेवर आला तेव्हा जलालुद्दीन अकबरानं ही भटकी कला दरबारी केली. त्याच्या दरबारात नवरत्न जशी होती तशीच हे पगारी दास्तानगो होते आणि त्यानं सर्वात महत्वाचं काम असं केलं की त्याने महाभारताचं पर्शियन भाषांतर करून घेतलं, बायबलचं पर्शियन भाषांतर करून घेतलं आणि त्याचबरोबरीने या ज्या मूळ पर्शियन कथा आहेत त्याचं पहिलं चित्रातून डॉक्युमेंटेशन केलेलं आहे ते जलालुद्दीन अकबरांनी केलेलं आहे. त्याने 1400 चित्र आपल्या चित्रकारांकरवी 2 चित्रकार होते ते. हुमायूनच्या कार्यकाळापासून हे खरं तर काम चालू झालेलं होतं पण हुमायूनच्या निधनानंतर ते थांबलं आणि पुन्हा ते अकबरानं त्याची नवीन रुजवात त्यानं केली आणि आपल्या कारकिर्दीत हे पहिलं डॉक्युमेंटेशन दास्ताने आमिर हमजाचं जलालुद्दीन अकबरानं करवून घेतलं. 1400 चित्र एकूण त्याने काढून घेतली. आज आपल्याकडे त्यातली फक्त 168 चित्र उपलब्ध आहेत आणि तीही भारतात नाही, ती आत्ता जिनिवामध्ये आहेत. मी जी मागवलेलं पुस्तक आहे ते जिनिवा मधून मागवलेलं पुस्तक आहे आणि त्यानंतर त्या चित्राचं रिक्रिएशन केलं. साधारणपणे 19व्या शतकामध्येच ते उस्ताद अल्लाह बख्श हे जे लाहोरचे मोठे चित्रकार होते त्यांनी ते रिक्रिएशन पुन्हा एकदा केलेलं आहे पण आता ते लाहोर म्युझियम मध्ये आहे, ते बाकी कुठेही उपलब्ध नाही. या 4 ठिकाण आणि एक स्थळ राहिलं म्हणजे जामा मस्जिदीच्या भव्य प्रांगणात या कथा रात्रीच्या वेळेला सांगितल्या जात.
होता होता इंग्रज आले, त्यांनी आपली भाषा आणली, आपलं शिक्षण आणलं, आपले कायदे कानून उसूल आणले आणि जे देशी कथन कला प्रकार अश्लील आहेत, भलगर आहेत, हे सांगून संपवून मारून टाकायला सुरुवात केली. त्यातली दास्तान ही पहिली बळी ठरली, कारण दास्तानमध्ये शृंगार कथा प्रामुख्याने होत्या आणि दास्तानमध्ये केवळ भिन्नलिंगी स्त्री पुरुषांच्याच शृंगार कथा नव्हत्या, तर समलिंगिक संबंधही मोठ्या प्रमाणावर चितारणाऱ्या कथा होत्या. आणि अर्थात हा कथन कला प्रकार बजमय खासच असल्यामुळे, अकबराच्या खास दिवाणखान्यातच प्रामुख्याने सादर केला जात असल्यामुळे, ती दरबारी झाल्यापासून ते ऐकायला फक्त पुरुषच होते. त्यामुळे पुरुषांनी पुरुषांना सांगितलेल्या या गोष्टी असल्यामुळे अर्थात त्यात अधिक प्रमाणात लैंगिक वर्णनं होतीच आणि बायकांना ते ऐकायला मज्जा होता. इंग्रजांनी हे सगळं संपवलं आणि त्यांनी कादंबरी आणली. तेव्हा एक कंपल्शन, एक सक्ती गेली, की म्हणजे सगळ्यांनी रोज रात्री एका ठिकाणी जमा, मग तो येणार, तो सांगणार उजाडेपर्यंत, मग काही लोकांना झोपा लागणार. हे निघून गेलं. आता लेखक आपला वेळ घेऊन लिहित असे, वाचक आपला वेळ घेऊन ते वाचत असत किंवा नसत. त्यामुळे ही सक्ती निघून गेली आणि 1929 साली मीर बाकर अली नावाचे शेवटचे प्रसिद्ध दास्तानगो होते. दिल्लीत त्यांचा इंतकाल झाला, निधन झालं आणि त्यांनी आपल्या आयुष्यात काही आपले शिष्य तयार केले नाहीत. त्यांच्याबरोबरच ही दास्तान संपली होती आणि जवळपास 80हून अधिक वर्ष ती सुप्तावस्थेत राहिली आणि पुन्हा तिला बाहेर काढण्याचं मोठं काम शमसूर रहमान फारुखी यांनी केलं 1990च्या दशकामध्ये. ते भारतातून काम करायचे आणि कोलंबिया विद्यापीठाच्या डॉक्टर फ्रान्सिस प्रिचेट या पर्शियन विभाग प्रमुख होत्या. त्या तिथून काम करायच्या आणि या सगळ्या संशोधनामध्ये दास्ताने आमिर हमजाचे खंड शमसूर रहमान फारुखी साहेबांच्या हाताला लागले आणि युरेका युरेका झालं. या दास्तानच्या डॉक्युमेंटेशनचं काम जे झालेलं होतं लिखित, अकबरानंतर जे संहिताबद्ध ही दास्तान केली गेली होती, ती नवल किशोर प्रेसने केली होती, जी आपल्याकडे आज सर्वात भारतातली प्रसिद्ध दास्तान समजली जाते आणि लांबलचक दास्तान. ती जेव्हा डॉक्युमेंटरी करून घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिची एकूण 46,000 पानं भरली. आज ही भारतातली सर्वात दीर्घ, आजही 46,000 पानं उपलब्ध आहेत. दास्ताने आमिर हमजा ही मूळ कथा आहे आणि नंतर 8,000 पृष्ठ त्यातली अशी आहेत जी अधिक प्रसिद्ध आहेत. खरं तर तिलिस्म होशरुबा नावाची. तिलिस्म म्हणजे जादू आणि होश रुबा, होश म्हणजे भान आणि रुबा म्हणजे खेचून घेणे, असा एक जादुई प्रदेश जिथे आल्यानंतर तुमचं भान हरपलं जातं, ते तिलिस्म होशरुबा. या तिलिस्म होशरुबाचं उर्दू लिप्यंतरण आणि ट्रान्सलेशन आपल्याकडे प्रसिद्ध आहे. बाकी अजूनही सगळी पृष्ठ जी आहेत ती फारसीमध्ये आहेत. तर रेख्ता.com वरही ती तुम्हाला वाचायला मिळू शकतात आणि त्याच्या हार्ड कॉपीज सुद्धा उपलब्ध आहेत. ते वाचता यावं म्हणून मी आता फारसी शिकतोय आणि माझा मास्तर इराणचाच आहे. गेली काही वर्ष, म्हणजे ते 70 वर्षांचे आहेत, ठाण्याला राहतात. ते तेव्हा एका मराठी मुलीच्या प्रेमात पडून इथे आले आणि इकडचेच झाले. तर ते मला शिकवतात. इसमे मॅन अक्षय आस्त, मॅन अहले हिंद हस्ताम वगैरे. आता आम्ही मुळाक्षर गिरवायला सुरुवात केलेली आहे. हे याच्यासाठी की त्या मूळ दास्तान त्याच भाषेत वाचता याव्यात म्हणून. तर ही एकूण दास्तानची, खूप दास्तानबद्दल बोलायला गेलं तर खरोखरच वेळ कमी पडेल इतका तो मोठा प्रवास आहे. तर आता एक अंदाज यावा आणि सगळे एका पातळीवर यावेत म्हणून हा धावता इतिहास. त्यानंतरही आपण बोलूच वेळ उरला तर. सेशन 3 वाजेपर्यंत आहे. आज आम्ही जी सादर करणार आहोत ती ज्येष्ठ लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांची आता आमोद सुनास आले ही जी मराठीतली स्वतंत्र स्थान असणारी कथा आहे. त्याचं हे दास्तान रूप आहे. दास्तानमध्ये 4 घटक जसे लागतातच लागतात, रज्म आणि तिलिस्म, तसेच अजून 2 घटक लागतात. ते म्हणजे म्युझिक आणि पोएट्री, संगीत आणि काव्य. ते असल्याशिवाय ती दास्तान होत नाही. तर याचं दास्तान रूप करताना आम्ही मूळ कथेत नसलेले अनेक काव्यखंड आणि अनेक संतचरण तिथे वापरलेले आहेत. हे तुम्हाला आधीच सांगतो. आणि हा जो वेश आहे हा अवधी परंपरेतला वेश आहे, हा मुसलमानी वेश नव्हे. याबद्दल आम्हाला खूप प्रश्न विचारले जातात. आणि हे जे पात्र आहे हे दास्तानगोंचं पाणी पिण्याचंच पात्र आहे आणि यातून पाणीच प्यायला जातं. तर साधारणपणे दास्तानमध्ये एवढे रंग आणि रस असतात की ते उठून यावेत म्हणून हा दास्तानचा हा जो गणवेश आहे
तो एका प्रकारे कॅनव्हासचं काम करतो. त्यामुळेच हा गणवेश आहे. खरं तर दास्तान कुठल्याही वेशातून सांगता येऊ शकते. पर्शियामधून जी धारा आलेली आहे त्याचा हा वेश आहे. इंडोनेशिया आणि बालीमधून जी धारा आलेली आहे ती म्युझिकल दास्तानची आहे. तिथे या वेशाचंही बंधन असत नाही. तिथे वाद्यही तुम्ही वापरू शकता. पण पर्शियामधून जी धारा आलेली आहे, इराणमधून, त्यातून तुम्हाला फक्त आवाज आणि शरीर एवढी 2च आयुधं घेऊन दास्तान रंगवावी लागते. तिथे अन्य कुठल्याही पद्धतीनं बाह्य घटकांची मदत घेता येत नाही. त्यामुळे त्यामुळे हा वेश आहे. जेव्हा म्युझिकल दास्तान करू तेव्हा या वेशाचं बंधनही गळून पडेल. तर आज दास्ताने रामजीचा आमचा प्रयोग आहे. तो सादर करतो आणि शेवटचा मुद्दा असा की दास्तानची सुरुवात एरवी सादर केली जाते. जसं सांगितलं की खूप लैंगिक वर्णन असतात. त्यामुळे ईश्वराचं, अल्लाहचं नाव घेऊन ती केली जात नसे. तुम्ही देवाचं नाव घेता आणि पुढे सांगता काय तर चामडीचं वर्णन. त्यामुळे ते गळून पडलं कधीतरी आणि साकीनामा गाऊन म्हणजे दारूचं गुणवर्णन करणारी एखादी कविता किंवा गाणं घेऊन दास्तानची सुरुवात केली जाते. तर आज विषयाचं गांभीर्य आणि त्याचा काय म्हणे त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता साकीनामा आम्ही गाणार नाही कुठलाही. मराठीतही उत्तम साकीनामे आहेत. करंदीकरांनी लिहिलेले आहेत, केशवसुतांनी लिहिलेले आहेत. पण ते न गाता आम्ही विठ्ठलाची एक कविता सादर करतो आणि तोच साकीनामा आपण समजू आणि मूळ दास्तानला सुरुवात करतो. इर्षा. हे पंढरीची वाट कशी, दगडा धोंड्याची, राया विठ्ठलाची दिंडी, पिवळ्या झेंड्याची. पंढरीची वाट कोण्या पाप्यानं खंदली, राया विठ्ठलाची गाडी बुक्याची सांडली. चंद्रभागे आला पुर, नावा चालल्या बुडत, विठ्ठलाची राणी आली, आली नारळ फोडत. पंढरीची वाट बाई कशी झाली वली, न्हालेली रुक्मिणी केस वाळवीत गेली. बोलला विठ्ठल रुक्मिणीले नाही जाना, आपल्या दाराहून जना गेली बोल्यानं. विठ्ठल पुसतो माही, माही जना का सुकली, चंद्रभागे पाणी धुन धुताना एकली. बोलला विठ्ठल जना माही सासूरवाशी, अनाशी गेली झोपिती जात्याच्या पाळूपाशी. रुक्मिणीनं पती अडवले, अडवले आड भीती, अन खर सांगा राया जना तुमची कोण लागती, अन खर सांगा राया जना तुमची कोण लागती, अन खर सांगा राया जना तुमची कोण लागती. विठ्ठल 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 विठ्ठल. ध्यानात जग भासी अभासी, ध्यानात जग भासी अभासी, मौनात राग भासी बिभासी. सत्वास पारा पाठ मोरा, त्रिमितीय दृश्य चतुरा. हलकेच टिपून घेती सूर, मांडवात भिनतो शुद्ध नूर. स्वप्नात बिंब प्रतिबिंब, सत्यात एक एक रूप. नामात सावळा सुंदर, दाखवी दृष्टांत सजीव. विठू छेदतो वक्रकुळ, विठू भेदतो जात सूळ. समचरण समभाव, चंद्रभागेत एक नाव. विठू बागेत एक गाव, साधकासी एक ठाव. विठ्ठल विठ्ठल एक नाम, विठ्ठल विठ्ठल एक नाम, विठ्ठल विठ्ठल एक नाम. विठ्ठल 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 विठ्ठला. आज 6 दिवस झाले तरी केंबळखेड पावसाचा मारा खात तसंच दबून बसलेलं होतं. या 6 दिवसात आकाशाचा काळपट रंग बदललेला नव्हता आणि ग्रहणासारखी भयान भीषण काळोखी डोंगराच्या माथ्यापासून ते पायथ्याच्या खेड्यापर्यंत पसरलेली होती. पाण्याचे तांबडे लुंडे हे असे खळखळा वाहत होते आणि पावसाच्या सरी सुरीसारख्या पृथ्वीवरून फिरत होत्या. इंजिनामधून वाफ सुटाविना
तसा हा आवाज वातावरण भरून आणि भारून टाकत होता. घरं ठिपकत होती, माणसं नुसती चहा ढोसत होती आणि बिड्या उडत होती. ऐकलं? आत्ताही आत्ताही बाहेर थडथडा पावसाचे थेंब वाजतायत आणि आणि शिवा नेमाणीची गाय अगदी अगदी व्यायला झालेली आहे. पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहतीये आणि रामजी लोहाराच्या एकुलत्या एका मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारांमध्ये वाहून नेलेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द आहे आणि गण्या शिनारेचा दमा वाढलाय. नाही, मला मला तुम्ही सांगा ना की निसर्गाचं थैमान सुरू झालं की नेहमी 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 या अशाच घटना का 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 बरं घडतात? माणसाशी निश्चित का का बरं पडून राहतात? गावात जी काही 10-12 दुकानं होती ती केव्हाच बंद झाली होती. फक्त संतुवाण्याच्या दुकानाची एक फळी तेवढी उघडी होती. पावसाचे तुषार तिथून आत शिरत होते आणि कंदिलाच्या प्रकाशात संतापल्यासारखे दिसत होते. आज बुधवार. या चिंब भिजलेल्या बुधवारी देखील संतुवाण्याच्या दुकानाच्या माळ्यावर ज्ञानेश्वरी वाचन होतं ते होतच. त्यात खंड नव्हता. गावात जी 4 माळकरी मंडळी होती ती नेहमी तिथं जमत. माळा तसा बुटका होता. जमिनीवर सतरंजी पसरली होती. एक लहान आसन अनेक चौरंग कोपऱ्यात मांडलेला होता. त्या आळीपाळीनं तिथं बसून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, तुकारामांचे अभंग असं काही समोर घेऊन प्रवचन करेन. घटू घटपणे भासे, तद्भंगे भंगू अभासे, सर्वथा नाही तैनसे कोणे म्हणावे. म्हणून काही नाही पण देखता नाही आपण, नो होनी असवे विण असणे जे. ते पहा, वाण्याच्या ओसरीत आता 2 माळकरी मंडळी येऊन ठेपलेली होती. जोशी शिंपी असा धोतर पिळत होता आणि गोविंदा भाजीवाला कंदील लहान करून ठेवत होता. खुद्द संतू आणि हा असा टक्क्याशी टेकून बसलेला होता. त्या दुकानातल्या सगळ्या जिनसांचा मिळून एक तिखट ओलसरसा वास हवेत त्या दरवळून राहिलेला होता. तेलानं अशी तुकतुकीत झालेली बाक, काळपटलेले डबे, रंगीत चहाचे पुडे, हिंग, जिरे, धने अशा चिठ्ठ्या डकवलेली डब्यांची ही अशी चळतच्या चळत सारं दुकान या पावसात असं छातीशी ढोपरं टेकून निजलेलं होतं. आणि हो, एकाच पारड्यात वजन टाकलेला तराजू 1.5 पायांवर असा शांत उभा होता. संतू आणि म्हणाला, का हो, रामजी आले नाही? आले नाहीत. पिळलेलं धोतर झटकत जोशी शिंपी उत्तरला. येऊ द्या, मग करू आरंभ. मग तिघ काहीही न बोलता जरा वेळ शांत राहिली. दार लव का? काय ना झड येते हो आत. रामजी येतील ना पण? तिघांनीही रस्त्याकडे निरखून पाहिलं, पण रामजीचा कंदील हलताना दिसला नाही. बाहेर मिट्ट काळोख होता. पाऊस त्यावर वेगळा वाजत होता, म्हणूनच रस्ता आहे हे कळत होतं. गोविंदा भाजीवाला म्हणाला, ही हवा दम्याला वाईट. अहो म्हटलं, ही हवा दम्याला वाईट हो. शिनाऱ्या डोकं असं भुईला टेकून पडला असेल. या असल्या हवेत मरल एकदाचा तो. मरतोय कसा? हीच माणसं चिवट असतात हो. ते पण खरंच, कुडी सोडायला म्हणून तयार नसतात. पाऊस थांबू द्या. विडीचे झुरके घेत घेत बाहेर पडेल बघा कसा तुरु तुरु. तर काय, या असल्यांना काय धाड भरत नसते हो. आणि टगे आपले मारतात बराबर.
ह्या बोलण्यावरून सर्वांना रामजी लोहाराच्या मुलाची आठवण झाली. का हो? आज चौथा दिवस नाही पुरात गेलेल्याला. आता तोंडाशी आलेलं पोर गेलो. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. काय हो, रामजीचं वय काय असेल? रामजीच वय असेल 60च्या आसपास आलाच असेल की तू आता. पांडुरंगा, वंश खुंटला. नाही नाही नाही, ते पोरग असं वांड नव्हतं हो. ते कसं गेलं बरं पुरात ते? पोरं धमकीत जाता तू. काय बोलायचं? खा- हा आणि ते विचारायचं राहिलं, ते शिवाची गाय व्याली का हो? ठेव, अजून 3 दिवस घेईल बघा. नाही नाही, 3 दिवस कसले, आज 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 होईल बघा ती. आणि त्याचं ते पोरग ते आलं का माथेरानून? या पावसात तो येईल. कशाला मरायला? हो. जाईल ना कड्यावरून खाली. काही बोलता का हो तुम्ही? बरं, रामजल आहे नाही, काय करायचं? जायचं का बोलवायला? जाता नाही नाही, तुम्हालाच बदलतो. काय भात्याशी दुःख करत बसलाय? उठला नाही 4 दिवस झाले. हा, जा जा, तुम्हीच घेऊन या त्याला, जा. कंदील उचलून जोशी बाहेर पडला, पाऊस पडतच होता. शिवा नेमाणे वारंवार बेड्या शिवून गायीकडे पाहत होता. गाय उभी होती, त्याच्या आसपासच्या जागेतच गळणं जरा कमी होतं. गायीने विण्यासाठी नेमका हाच दिवस निवडावा ह्याचा शिवाला वैताग आला होता. मधूनच त्याची बायको गोठ्यामध्ये डोकावून जात होती. गायीची तगमग ती बाई असल्यामुळे तिला जास्त कळत होती. गायीचं अंग वेदनांनी उभ्या उभ्या वेडं वाकडं होत होतं. मधूनच ती बसत होती, धडपडत उठत होती, मधूनच माना वर करत होती, सरळ नजरेनं टोक लावून कुठेतरी पाहत होती. तिचा मागला भाग आता फुगत चालला होता. पाणथईचा निळा काळा गोळा बाहेर येऊ लागला होता. बेड्याच्या कोपऱ्यात रॉकेलचं एक ढमणं धूर टाकत जळत होतं. त्याची ज्योत हलत होती आणि गायीची तगमग अधिकच तीव्र भासत होती. शिवा म्हणाला, वय ग, हा, त्या सोनाराचा उकाडा औंदापासून बंद करायचा. काय भोसडीचं पैका देत नाही काय नाही ते. कवाच्या धरून म्हणत होते तुम्ही सरकारी माणसाचे गाठा, सरकारी माणसाचे गाठा. पगारवाला बरा असा 1 तारखेला पैका हातात आणून देणार म्हणजे देणारच तो. एकमेकांना धीर द्यायला दोघं असलं बोलणं अधून मधून काढत होते. पण गाय धडपणे भीते की नाही ह्याचं भय दोघांना होतं. आज गायीची सुखरूप सुटका झाली तर ठीक. काय व आरजा माथेरानच नाही येतो की नाही? अगं तो कसं आहे, तो पाऊस आला नाही का धुवांधार बाहेर? येईल बघा. नाही आला तर बरा. डोंगर उतरून शान यायचं. पावसा पाण्याचं काय खरं नाही बघ. ते बुळबुळीत झालंय समतीकडं. मग तुम्ही रामजी लोहारासनी बोलवता? अगं काय येड का खूळ लागलं का तुला? 4 दिवसांमागं पोर गेलाय त्याचं, कुठल्या तोंडानं त्याला जाऊन सांगणार या म्हणून? तू घाबराव का? नसती बडबड बडबड बडबड. इतक्यात बेड्यातून खूर थडथड वाजल्याचा आवाज आला. दोघं बेड्याकडे धावले. इथे मुलगा पुरात गेल्यापासून 4 दिवस उलटून गेले तरी रामजी भात्याला टेकून बसला होता. तो उठला नव्हता. अधून मधून त्याच्या बायकोचं रड ऐकू येत होतं. एक ढमणी अशी कोपऱ्यात धूर ढाळत तांबडा उजेड पसरवत होती आणि तिन्ही सांजेसारखा उदासपणा घरभर पसरून राहिलेला होता. रामजीच्या मनात राहून राहून एकच एक कोरडा प्रश्न येत होता, आपला पोरगा का जावा? विठ्ठला, बाबा रे, हे तू काय केलंस? आणि मी म्हातारपणी असं निसंतान होऊन रडत का बसावं? आजवर चोरी झाली किंवा पिकं आली नाहीत किंवा धंदा चालला नाही, कशानेही रामजीचं मन ढळलेलं नव्हतं. उलट ही अशी संकट सांगत कोणी त्याच्यापाशी रडत भेकत आला तर रामजीनं त्याला शांतवलेलं होतं. 4 अभंग ऐकवून संतांचे पुरावे देऊन. रामजी म्हणे, दिन्या, ए बाबा दिन्या,
शांत हो बाबा, सावर स्वतःला. हं? दिन्या दिन्या, मला सांग, तू कोब्बार आहे काय सांगत? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखास कारण जन्म यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नर देही येऊनी हानी केली. रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुन्हे जगी वाया गेला. तुका म्हणे बाबा रे, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी, समजला सावर सावर. गावकरी म्हणत, रामजीशी बोललं ना म्हणजे दुःख हलकं व्हायला लागतं, नरम पडतं. जणू त्या केंबळ खेड्यासाठी रामजी माऊली होता, माऊली. पण आज या माऊलीचं स्वतःचं दुःख मात्र कशानंही हलकं होत नव्हतं. जे काही त्यांना आजवर लोकांना सांगितलेलं होतं, समजावलेलं होतं, ते फक्त आणि फक्त वरवरचं समाधान होतं. पण जगणं आणि मरणं यातलं त्याला स्वतःलाही काहीही कळलेलं नव्हतं. आणि म्हणून कधी केलं नव्हतं ते तो आज करत होता. थेट विठ्ठलाला प्रश्न विचारित होता. आपली 30 वर्षांची वारी उचलून त्यानं विठ्ठलाच्या चरणांपाशी टाकली. सांग बाबा, कुठं पुण्य गेलं या वारीचं? प्राक्तनानं पोरगा गेला? कसलं प्राक्तन? म्हातारपणी निस्संतान होऊन रडत बसावं हे प्राक्तन? जी भाषा इतरांच्या वेळेला समाधान करण्यासाठी त्यानं आजवर वापरली होती, त्यातला अर्थ आज पार 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 सुना सुना झालेला होता. विठ्ठलावर तो काही चिडला बिडला नव्हता, तेवढा आवेशही त्याच्या अंगात उरलेला नव्हता. पण ते म्हणतात ना की घड्याळ बंद पडलं की वेळ कशी खोटी वाटायला लागते, तसंच त्याचं झालेलं होतं. पोरगा गेला आणि स्वतःचा देहही त्याला निरर्थक निरर्थक वाटायला लागला. जणू त्याचा देह म्हणजे पिशवी होता, पिशवी. आतला पदार्थ काढून घेतास किंवा सांडून जातास, आता पिशवीचं काय करायचं? पडवीचं दार उघडून जोशी शिंपी आत आलेला रामजीला कळला नाही. जोशानं छत्री कोपऱ्यात ठेवली, कंदील कट्ट्यावर ठेवला आणि बोलायला नेमकी कशी सुरुवात करावी हे न कळून गोंधळून काही क्षण तसाच उभा राहिला. मग म्हणाला, रामजी, ओ माऊली, आओ, मंडई तुमची वाट बघताय. रामजीची नजर हल्ली नाही, मान हल्ली नाही. माऊली आओ उठा, आओ बुधवार आहे आज. पण ह्यावेळी हा ऐकू येऊनही रामजीला बोलावंसं वाटलं नाही. जोशी आता पुढे झाला. रामजीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, माऊली आओ चला ना, ज्ञानेश्वरी झाली म्हणजे बरं वाटल. रामजीच्या मनात आलं, मला कशानं बरं वाटायचं नाही, कशानं नाही. सारं खोटं आहे. मी खोटा आहे, हे जग खोटं आहे, ज्ञानेश्वरी खोटी आणि विठ्ठलही खोटा आहे. आपण सारे उगीच इथे आहोत. पण कुणाशीही बोलण्याची किंवा वाद घालण्याचीही त्याची इच्छा गेली होती. कोणी म्हटलं, रामजी जेवायला उठा, तो उठे. कपडे बदला, बदली. गेले 4 दिवस हे असंच चाललं होतं. आत्ताही जोशानं उठा म्हणताच तो उठला, यंत्रासारखा दाराकडे गेला. जोशानं कंदील उचलला, बाहेर येताच दार लावून घेतला आणि पाहतो तर काय, पडवीतून पुढे होऊन रामजी पावसामध्ये तसाच शिरला देखील होता. जोशानं झटदिशी छत्री उघडली आणि त्याच्या डोक्यावर धरली. मग एखाद्या आजारी माणसाला जपावं तसा तो त्याला जपू लागला. माऊली, पुढं खड्डा आहे, हा सांभाव ना माऊली, पुढं दगड आहे. वाड्याच्या पडवीत शिरताना वाकलेल्या छपराशी येतात जोशी जोरात ओरडला, अहो खाली बघा माऊली. वाण्याच्या ओसरीत शिरल्यापासून इकडं तिकडं कुठंही न बघता नजर अशी सरळ नाकासमोर ठेवून शिडी चढून तो हळूहळू वर माळ्यावर आला. एक कोपरा धरून बसला आणि निर्विकार शून्य नजरेनं एकटक कुठेतरी असा अधांतरात पाहत राहिला. बाकीचे सारे माळकरी आपापल्या जागा धरून बसले, पण कुणीही असं रामजीकडे सरळ थेट बघण्याचं धाडस करीना. जणू रामजीचा पोरगा गेला हा त्यांचा स्वतःचाच अपराध असावा. पोथीसमोर संतुवाणी बसला होता. त्याच्या मनात खर तर आज त्या जागी बसायचं नव्हतं. आज काय काय वाचावं हे त्याला कळेना आणि त्यामुळे तो विलक्षण गोंधळलेल्या अवस्थेत होता.
त्यानं एक वार आपल्या साऱ्या श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे नजर टाकली, पण त्याची नजर अशी रामजीच्या चेहऱ्यावर खिळून बसली. त्याच्या मनात आलं, हे 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 पहा, हे पहा. दुःखानं माणूस हा 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 असा बधीर होतो. हा, अरे रामजी इतक्या जवळचा, पण त्याचं दुःख मला लागत नाही, हे आश्चर्य आहे. नाही, आपण कळवळलो, आपण हळहळलो, पण आपल्या आतलं, खूप खूप आतलं सुखी आणि निश्चित मन आहे ते हल्लं नाही. आपलं सगळं ठीक चालू आहे, ही भावना आणि तिची ऊब, ती 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 काही तुटायचं नाव घेत नाही. परमेश्वरा, परमेश्वराचं कर्तृत्व आहे असं आहे. तो एकेकट्याला गाठून मारतो, एकेकट्याला जन्म देतो. माणसानं असं एकजुटीनं त्याच्या विरोधात जाऊ नये म्हणून त्यानं केलेली युक्ती आहे. एक माणूस दुसऱ्या माणसासाठी संपूर्ण दुःखी क्वचितच असतो. आज वाचावं काय? जोशानेही रामजीकडे पाहिलं. एक वेळ पाण्यानं थिबकणारं, वाऱ्यानं फडफडणारं अन उन्हानं चमकणारं पान खाली पडावं आणि निर्जीव व्हावं तसा रामजी त्याला भासला. गाडीचे आज भट्टीत लाल पांढरे तापवून दणादण घणानं ठोकणारा हाच का तो रामजी? घाम निथळत असता हसत हसत कोट्या करून पोरांना हसवणारा हाच का तो रामजी? कुठं जनावर आजारी पडलं, म्हैस अडली की धावणारा हाच का तो रामजी? मृत्यूच्या धक्क्यानं इतका हबकलेला माणूस आपण पहिल्यांदाच पाहिला. आमच्या मामाच्या 3 बायका मेल्या आणि त्यानं 4थं लग्नही केलं, पण असलं वैराग्य मामामध्ये कधीच दिसलं नाही. माणूस मृत्यू विसरतो, रामजीही विसरल. मृत्यूच्या बाबतीत माणसाचं मन परमेश्वरानं विसराळू केलंय, ही केवढी मोठी दया आहे नाही? नाहीतर लहानपणी फुटलेल्या भावलीचं दुःखही माणसाला मरेपर्यंत सुटलं नसतं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. इथे शिवाच्या बेड्यात गळत होतं आणि घरात घरात तर गळतच होतं. ठिबकणारं पाणी काढण्याची त्याच्या बायकोची नुसती धावपळ सुरू होती. कुठल्याही ऋतूत, अगदी अगदी कुठल्याही ऋतूत हे गळकं मोडकं घर त्यांची नुसती धावपळ करत होतं. हिवाळ्यात थंड वारा आत घुसत असे आणि पांघरुणा पुरी पडत. उन्हाळ्यात सगळं तापून निघे नि चहूकडून धूळच धूळ आते. अगदी शिवाला आठवत होतं ना, तेव्हापासून हे असंच होतं. आणि त्यामुळे शेतीशिवाय दुसरा धंदा जोडीला हवा म्हणून त्याने कर्ज काढून ही गाय घेतली होती. पुढे म्हैस घेणार होता, पण आज गायीची सुखरूप सुटका झाली तरच. तिथे माथेरानला नोकरीला गेलेला त्याचा मुलगा त्याला सारखा हवा हवासा वाटत होता. हो, शिवाची 50शी उलटली होती हो. त्यामुळे ताड पडणारे असे प्रसंग सहन करणं आता त्याला जरा कठीण जाऊ लागलं होतं. आपला तरुण पोरगा अर्जा जर आज इथे असता ना, आता काय वाटलं नसतं. गळण्याचं, गायीच्या सुटकेचं. एकीकडे हेही त्याला कळत होतं की ह्या पावसात डोंगर उतरून येणं धोक्याचं आहे, पण पोरानं धोका पत्करून डोंगर उतरावा असं त्याला सारखं वाटत होतं. तिथे गळणारं पाणी टिपता टिपता त्याची बायको मधूनच कंबर धरून उभी राहत होती. परिस्थितीशी झगडता झगडता बिचारी अकाली म्हातारी दिसू लागली होती. तिचे केस गळले होते, शरीर बारीक झालं होतं. अगदी प्रत्येक काम ह्या संसारात असं कष्टाचं होऊन बसलं होतं. आणि जेव्हा काम नसे तेव्हा उत्पन्नही नसल्याने अधिकच कष्ट वाटत होते. यापूर्वी अनेकदा जसं तिच्या मनात आलं ना, तसं आत्ताही आलं. लहानपणी ऐकलेली एक कहाणी आता ती स्वतःशीच रंगवू लागली. शंकर पार्वती वरून विमानातून जात आहेत आणि पार्वतीचं लक्ष आपल्या घराकडे गेलं. तिथल्या माणसांचं दुःख गरिबी बघून तिला कळवा आला. तिने शंकराला विमान उतरवायला लावलं. घरामध्ये येऊन तिने आपल्याला एक मणी दिला, जो घासताच हवं ते आपल्याला मिळू लागलं.
आपण पार्वतीला नमस्कार केला, तिच्याशी बोललो. मग नवरा आल्यानंतर तिने दिलेल्या मण्याची जादू त्याला दाखवली. त्याचा चेहरा आनंदानं खुलला. त्याला झालेला आनंद बघून आपल्या डोळ्यात तर पाणीच आलं. जणू आत्ताही तो मणी आपल्या हातातच आहे असं वाटून तिने इच्छा व्यक्त केली. माझ्या अर्जाला एक देखणी अन भक्कम बायको मिळू दे र देवा. आणि मग सून आल्याच्या आनंदात ती गुंग झाली. इथे संतुवाणी केव्हा पोथी वाचनाला प्रारंभ करतो याची सारेजण वाट पाहत ताटकळत बसलेले होते. मान खाली ठेवून खाकरून तो एकवार म्हणाला, रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी मंडळी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगून सगळ्या जगाला उपकृत केलं. भगवंतानं अर्जुनाला मोहातून सोडवलं तर आम्हाला ज्ञानोबारायांनी सोडवलं. आता आणखीन काय, म्हणजे आज अमृतानुभव आज आपण चाखून पाहू. ज्ञान अज्ञान भेद कथन हे आज प्रकरण तुमच्या पुढ्यात मी वाचतो. काय जोशी बुवा, चालेल ना? रामजीच्या चेहऱ्याकडे एकवार नजर टाकून त्यानं पोथीला सुरुवात केली. रामजीच्या कानांवर शब्द आदळत होते, फक्त एवढंच. पण त्याची नजर आणि मन मात्र भरकटत चाललेलं होतं. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या त्याच्या पुराचा देह जो अजूनही त्याच्या हाती लागलेला नव्हता, तो देह आता त्याला असा नजरेसमोर असा 4 हातांवर ठेवलेला दिसू लागला. लाले लाल केलेली धाव आपण अशी सांडशीन ऐरणीवर धरल्यावर तो वरून कसे थपाथप 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 घाव घालत राहील. त्याचे दंड आत्ताच पिळदार होऊ लागले होते. घण घालताना त्याच्या दंडाचेच नाही हे हे असे असे वर खाली होत. पोरगा असा आपल्या समोर काम करत असताना पाहून पोराऐवजी आपणच आपल्या बापासमोर काम करतोय की काय असा भास त्याला होईल. आपलं म्हणून जे जे काही आहे ते आपण थेंबा थेंबानं कणा कणानं आपल्या पोरात ओतलंय याचा आनंद एखाद्या समाधीच्या आनंदासारखा होता. जणू आपणच पोराच्या रूपानं पुढे जगतोय की काय असा भास त्याला होत होता. पण पोरगा जाताच ती भावनाही संपलेली होती. मी आता सुरुवातीला दास्तानच्या तुम्हाला सांगितलं ना की पूर्वीचे राक्षस किंवा सिद्ध पुरुष काय करत, तर अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपला प्राण शरीराबाहेर काढत आणि एखाद्या छोट्या गोष्टीत तो लपवून ठेवत, त्यामुळे तो सुरक्षित राहील. जोपर्यंत त्या वस्तूंना धोका उत्पन्न होत नसे तोपर्यंत हा राक्षस किंवा जादूगार किंवा सिद्ध पुरुष जो कोणी आहे त्याचं अस्तित्व कायम राहत असे. पण ज्या क्षणी तो पोपट किंवा मैना त्यांची मुंडी पिरगाळली जात असे त्या क्षणी तो राक्षस किंवा जादूगार तडफडत निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळत असे ना, तसाच अनुभव आता रामजीचा होता. असो, संतू आणि पोथी वाचत होता. आता ज्ञानाचे निमारे ज्ञान भेदे वावरे, नीद साधोनी जागरे नांदिजे जेवी. ओवी वाचून होताच त्यानं पोथीतून मान वर काढली आणि ओवीच्या सुरात जे वाचलं होतं तेच तसंच तो सरळ गद्यात म्हणायला लागला. मंडळी, ज्ञानोबराय काय सांगतात, आता अज्ञानाचे निमारे ज्ञान अभेदे वावरे, नीद साधोनी जागरे नांदी जेवी. समजलं? नंदी बैल कसे माना डोलावतात तशाच माना तिथे असलेल्या सगळ्यांनी डोलावल्या. खरं तर काही सोपे अभंग किंवा सोप्या ओव्या सोडल्या तर वाचणाऱ्याला आपण नेमकं काय वाचतोय आणि ऐकणाऱ्याला आपण नेमकं काय ऐकतोय हे इथं बाप जन्मात कळलेलं नव्हतं. काही सोपे अभंग किंवा सोप्या ओव्या सोडल्या तर बहुतेकांची ज्ञानेश्वरी तोंडपाठ होती, पण अर्थ समजून घेण्याची आवश्यकता तिथं असलेल्या कोणालाही वाटत नव्हती. तुमच्या आमच्या जगण्यातलं उदाहरण देतो. संस्कृत मंत्र ऐकताना किती लोकांना खरोखरच अर्थ कळत असतात? 2-3 डोक्यावरून पाणी 5. पण आपण शिकली सवरलेली मंडळी सुद्धा माना हलवत स्वाहा स्वाहा करत असतोच की. तेव्हा जी मनात भावना असते तीच भावना इथेही होती. असो, वादग्रस्त ठरायला नको, पुढचं सुरू करू. संतू आणि पोथी वाचत होता. का दर्पणाचा निघाला ऐक्य बोधू पाहिला,
सुखभोगी आपुला आपणची. मंडळी ऐकलं का? दर्पणाचा निघाला ऐक्य बोधू पाहिला, सुखभोगी आपुला आपणची. समजलं ना? समजलं. रामजीच्या कानावर ओवी पडत होती आणि आता तो पुराच्या पाण्यात वाहत चाललेल्या आपल्या मुलाचा देह पाहत होता. सगळं किती खरं खरं वाटत असं आणि अचानक सगळं सगळं खोटं ठरतं. पुराच्या तांबड्या लोंढ्याबरोबर वर खाली वाहत चाललेल्या त्या देहात आता काही उरलं नसेल. तो आता फक्त पंचमहाभूतांचा एक भाग होता. तो रामजीचा मुलगा नव्हता. हसणारा, खेळणारा, भांडणारा, बाबा म्हणून हाक मारणारा. आता किनाऱ्याच्या नदीत उतरलेल्या फांदीला तो देह अडकला असेल. मला सांगा, फक्त जीव गेला म्हणजे माणूस असहाय्य होतो? हा असा असा तांबड्या पाण्याचा मारा खात एखाद्या फांदीला अडकून राहतो. रामजी हे विचार करत होता आणि इतरही जरा अस्वस्थच होते. त्यामुळे आज वाचनातही रंग भरत नव्हता. कुठल्याही शब्दांनी, मग ते अगदी अमृतानुभवातील का असेना, माणसाला समाधान मिळत नाही हो. आणि अशा प्रसंगी तर नाहीच. सर्वांना याची जाणीव होती, तरीही आपलं तल्लीन झाल्यासारखं करून गंभीरपणानं वाचून जो तो इथं समाधान समाधान आहे, हम्म. इथं समाधान आहे अशी स्वतःची समजूत घालत होता. फक्त मी कुणालाही विचारतो, कोणी उत्तर द्यावं प्रेक्षकांपैकी. मला सांगा, 200-300 वर्षांपूर्वी कोणीतरी काही पोथी लिहितो, अभंग रचतो, ओव्या करतो किंवा कुठलंही कवित्व करतो. मग ते कवित्व, ते अभंग, त्या ओव्या किंवा ती पोथी आपण आत्ता जीवनाचं सर्वस्व करून टाकतो. पण काय, ज्या वेळेला ती पोथी नव्हती, अभंग नव्हते, ओव्या नव्हत्या, कवित्व नव्हतं, त्यावेळेचे लोक काय करत होते? त्यावेळेचे लोक काय करत होते? की अशीच त्याही पूर्वीची एखादी पोथी, अभंग, ओव्या किंवा कवित्व काढून वाचत होते, मनाचं समाधान करून घेण्याचा प्रयत्न करत होते. हे अशाच तऱ्हेचं काहीतरी त्या साऱ्या माळकऱ्यांच्या मनातून धावत होतं. कसलाच रस त्या वाचनातून जन्माला येत नव्हता. शांत अवस्था आणायची असेल तर मनाची जी शून्यवत स्टेप किंवा पायरी गाठावी लागते ना, ती आणणं किंवा ती गाठणं तिथे कुणालाही जमत नव्हतं. शिवा नेमाळेची गाय आता मधूनच जोर जोरानं हमरू लागली. शिवानं त्याची बायको बेड्याच्या आसपास सारखे खेपा घालू लागले. अहो, पाऊण तासापूर्वीच गायीची पाणथळ फुटली होती आणि आता तिच्या वेदना असह्य होऊ लागल्या होत्या. गायीची उडबस वाढली होती. आपल्याला काहीच करता येत नाही या भावनेनं नवरा बायको हतबल होऊन दुरून तिच्याकडे पाहत होते. एक जीव जन्माला येताना इतक्या यातना होतात. एक कोंब फुटतो, एक फूल उमलतं, एक फळ लागतं. सृष्टीत सतत हे जनन चालू असतं आणि सतत यातना सुरू असतात. या यातनांचं एक तंतोतंत लहान स्वरूप त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. गाय अचानक धडपडत उभी राहिली. फताटलेले पाय जवळ ओढून तिने करुण हंबरडा फोडला. ती उभी राहिली आणि वासराच्या पायाचा एक खूर बाहेर आला. शिवानं आपल्या बायकोचा दंड जोरात आवळला. दोघही तल्लख होऊन खांबाला हात गच्च रोवून पाहू लागले. त्यांचे डोळे ताट झाले, श्वास थांबले. वासराच्या पायाचा एक खूर बाहेर येतच आता दुसराही येईल असं वाटलं होतं, पण खूर आत गेला आणि डोकं दिसतंय असं वाटू लागलं. डोक्याकडून जगात उडी घेण्याची वासरानं किंचित चुळबुळ केली. ते पुन्हा आत सरकलं. गायीची तगमग वाढू लागली. वेदना असह्य होऊन ती पायावर इकडे तिकडे करू लागली. तिचं तोंड अधिक वर जाऊ लागलं आणि ती अधिक करुण सुरात हमरू लागली. शिवाच्या बायकोच्या एकदम लक्षात आलं, पप्पा, गाय अडली. तिनं शिवाच्या दंडाला धरून जोर जोरात हलवलं. शिवा मात्र खिळल्यासारखा टक लावून गायीकडे पाहत होता. त्याची स्थिर नजर हल्ली नाही. तिने आपल्या नवऱ्याचा दंड सोडला आणि धावत पळत आरडा ओरड करत रस्त्यावर आली. रामजीदा! रामजीदा, धाव रे बाप्पा, माझी गाय अडली राजा! इथे रामजीच्या डोळ्यांपुढला मुलाचा देह एव्हाना गेलेला होता आणि समोर चाललेलं वाचन त्याला हळूहळू हळूहळू ऐकू येऊ लागलेलं होतं, समजू लागलेलं होतं. एकाएकी त्याच्या मनात विठ्ठलाचा संताप भरायला लागला. का
का का का ही मंडळी हे सारं इथं बसून वाचतायत? काय निघालं काय यातून? काय काय तर म्हणे विठ्ठला वाचुनी सांगतील गोष्टी वाया ते हिमपुटी होती जाना विठ्ठला वाचुनी जे जे जाणती तिथुल्या वित्पत्ती वाहू घ्या. हट. काय 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 निघालं काय यातून? विठ्ठलानं काय केलंय ते कानावर पडून? आयुष्यभर हे असेच वाचत राहतील आणि मरताना विठ्ठल विठ्ठल म्हणतील. माझ्या पोराला तर त्यानं इतके अवचित नेला की विठ्ठल म्हणायला सुद्धा त्याला वेळ मिळाला नाही. मग किती कितके अवचित जातात, त्यांचं काय? त्यांचं काय? त्यांना गती मिळायची नाही का? विठ्ठला बाबा, या 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 प्रश्नांची उत्तरं मला दे. मी तुला विचारतोय. रामजी गेली 30 वर्ष माळकरी असलेला रामजी संतुवाण्यानं 6वी ओळ वाचली होती आणि तिचा अर्थ सांगत असताना हे निर्जीव चाललेलं वाचन कसं आणि कुठे खंडित करावं याचा तो विचार करत होता. एवढ्यात खालच्या दरवाजावर डोकं आणि मुठी आपटल्याचे आवाज झाले आणि त्या पाठोपाठ शिवानेमानेच्या बायकोचा रडका किंकाळा आवाज साऱ्यांच्या कानांचे पडदे फाडत आत घुसले. रामजीदा, रामजीदा धाव रे बाप्पा, माझी गाय अडली राधा. ही 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 हाक आपण ऐकली. ती कुठं ऐकली? ही हाक आपण कुठं ऐकली? रामजीला वाटलं पुराच्या खळबळत्या पाण्यातून सोसाट्याच्या वाऱ्यातून ती हाक त्याच्यापाशी येऊन थांबली आहे. नाही, ही 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 हाक आपण कुठं ऐकली? आपण घरी होतो, कानशीनं विळे घासत होतो. ही ही हाक ती हाक नव्हे. ही ही शिवानेमानेची बायको हाकारतीये. तिची गाय अडली आहे. तिची गाय अडली आहे की माझा पोरगा ओरडतोय. उठ उठ उठ, तो स्वतःला म्हणाला. त्याचं शरीर कसं बस उठून उभं राहिलं. दुःखानं अवघडलेल्या शरीराचा त्याचा जरा झोक गेला. त्यानं अंगात असलं नसलं बळ एकवटलं. सदऱ्याच्या बाया मागे सारल्या आणि हाळी दिली. आलो माझी बा, आलो, चल. मग शिडीकडे अशी जोरानं 2 पावलं टाकली. धाड धाड शिडी उतरत दरवाजाकडे धावला. दरवाजांच्या झडपा उघडत बाहेर घुसत म्हणाला, जा बायचा, पळ पळ, माझ्या औषधांची पेटी घेऊन ये, जा, पळ. ती भर पावसात तशीच रडत पळत ओरडत सुटली. झपझप चालत आलेला रामजी बेड्याच्या तोंडाशी येऊन थांबला. आत नजर टाकून त्यानं बेड्यातल्या एकूण स्थितीचा अंदाज घेतला आणि शिवाकडे परतून तो म्हणाला, काय रे नेमान्या, अरे काय हे उघड्यावरच टाकली तू गाय अशी? घोंगडी लावायची पण अक्कल नाही का तुम्हाला? तुम्ही नवरा बायको वाकून बघत असणार म्हणून ती अडली. काय डोकं आहे का मडकार आहे तुमचं? बोल बोलता त्यानं अंगातलं कुडतं झपदिशी काढलं आणि शिवाच्या तोंडावर फेकलं. संथ पावलं टाकत तो बेड्यात घुसला आणि तत्क्षणी विजेचा लोळ अंगावर पडावा तसा पुन्हा झटकन शिवाकडे परतून तो म्हणाला, गाई खाली पेंढा पसराला सुद्धा सांगायला पाहिजे का रे तुम्हाला? तुमच्या घरी विण्यापेक्षा ना गाईला एका रानात जाऊन विणं परवडेल बघ. शिवा तसाच मागच्या मागे पेंढा आणायला धावला. रामजीनं वाकून होऊन पाहिलं तेव्हा डोक्याकडून बाहेरच्या जगात उडी घेण्याचा प्रयत्न करत असलेलं वासरू त्याला दिसलं. गायीने 1-2दा हमरून आपल्या कळ्यांना वाट करून दिली. रामजीने आपले तळवे किंचित दाब देऊन हळू हळू तिच्या दोन्ही कुशींवरून फिरवायला सुरुवात केली. हे सुरू असताना तो शिवाला म्हणाला, बादलीत पाणी आण जा. शिवानं झटदिशी बादली भरून आणली. बादलीमध्ये हात बुडवताच रामजी खेकसला. अरे बैलोबा, गरम पाणी घेऊन ये जा. रामजीची प्रत्येक शिवी शिवा अगदी कौतुकाने ऐकून घेत होता आणि त्याच्या सांगण्यानुसार धावपळ करत होता. रामजी शिव्या देत होता, खेकसत होता. आता गायीची सुटका करण्याची तो शिकस्त करील ह्याची शिवाला खात्री पटली. रामजीने एखादा दणका जरी दिला असता ना तरी त्याने तो झेलला असता. इतक्यात शिवाची बायको पेटी घेऊन आली. शिवा चुलीशी खटपट करत असलेला येताना तिने पाहिला होता. पेटी रामजी पुढे ठेवून ती चुलीकडे धावली. आता बाहेर पाऊस पडत होता ह्याची कुणाला आठवण सुद्धा राहिली नव्हती. रामजीनं पेटीतून पोटॅशियमची बाटली काढली आणि झरदिशी पाण्यात टाकली. दोन्ही हातांनी ते पाणी खळबळलं. मग नखनखात घालून त्याने ती साफ आणि स्वच्छ केली आणि पुन्हा गायीच्या पोटावरून तो हात फिरवू लागला. त्याचा हात फिरवणं सुरू होताच गायीनं त्याच्याकडे वळून पाहिलं. जणू एखाद्या माणसालाच म्हणावं तसा तो तिला म्हणाला, धीर धरो माझी बाय, धीर धरा, धीर धर. वाढत्या वयामुळे रामजीचे पिळदार दंडही आता जरा ओथंबले होते. हात फिरवत असता स्नायूंबरोबर उतरलेली कातडीही हलत होती. काही वेळ हात फिरवल्यानंतर त्याच्या दोन्ही खांद्यांशी जरा भरल्यासारखं वाटू लागलं.
मग त्याने उठून तेल घेतलं, आपल्या हातावर ओतलं आणि वासराचं डोकं दिसत होतं तिथे त्याने ते दोन्ही हातांनी फासलं आणि पुन्हा गाईच्या पोटावरून तो हात फिरवू लागला. महाकाळींचा जोर वाढलेला होता हे गायीच्या वाढत्या हंबरण्यावरून आणि अस्वस्थपणावरून तर स्पष्ट दिसतच होतं. महाकाळ येताच त्यानं झटकन बादलीत हात बुचकळले, तेल हातावर घेऊन सोपडलं आणि आणि आत हात सारून वासराच्या डोक्याभोवती दोन्ही हातांनी धरून त्यानं ते हळूहळू हळूहळू वळवायला सुरुवात केली. आता बाहेरच्या पावसाचा गारवा त्याला भासत नाहीसा झाला होता. त्याचं अंग आतून तापायला लागलेलं होतं. त्याला कुठलंही भान नव्हतं. एक जीव इथं अडकला होता. त्याला बाहेरच्या जगात यायचं होतं, खेळायचं होतं, बागडायचं होतं आणि त्याला कोणीतरी अडवून घातलेलं होतं. आत गेलेली त्याची बोट जणू अज्ञेयाचा वेध घेत होती, माणसाच्या ज्ञानापलीकडल्या घटनांचं ज्ञान घेत होती आणि त्या घटना आपल्या प्रमाणे वळवू पाहत होती. त्याची सारी शक्ती, सारं कौशल्य त्या क्षणी त्याच्या बोटात येऊन थांबलं होतं. आत्ता इथे या अवकाशात ज्ञानोबराय असले असते तर ते काय म्हटले असते? ते म्हटले असते, बोट आता मेंदू झाली आहेत, बोट आता डोळे झाली आहेत आणि बोट जीवाशी झगडतायत. एक पाय बाहेर काढून मग तशा अवस्थेत थकला की गुडघ्यांवर उभा राहून मग पुन्हा त्या अवस्थेत अवघडला की पुन्हा एक पाय बाहेर काढून तो वासराचे पुढचे खूर हाताशी येण्याची वाट पाहत होता. महाकाळ येताच थरथरणारं गाईचं अंग त्याच्या बोटांना कळत होतं. त्याची बोट लवलवत होती, शरीर सणकत होतं. महाकाळ येताच अजून आत हात घालत तो जोरानं म्हणत होता, धीरानं माझी बाय, हे धीरानं शाबास. हे बघ, हा जीव वाचवण्याच्या झगड्यात तू आणि मी दोघही सारखीच गुंतलेलो आहोत. धीर धर. हा हातनांची ही लढाई आता हारायची नाही, खांद्याला खांदा भिडवून लढायची आहे. धीर धर. हे बघ, छान वासरू आहे. आत्ता ते उडी मारेल, मग तू चाटता चाटता ते वाढेल, मोठं होईल. जरा कळ दे ग माझी बाय, जरा कळ दे. महाकाय विरली आणि गाय पुन्हा स्तब्ध झाली. गायीच्या सर्वांगावर घामाचे थेंब दिसू लागले. रामजीनं पुन्हा तिच्या पोटावरून हात फिरवायला केली सुरुवात, पण त्याचे हात गुळगुळीत असल्यामुळे निसटू लागले. मग त्याने आपल्या धोत्राचा सोगा सोडला, आपले हात पुसले, गायीच्या पोटाच्या दोन्ही बाजू पुसल्या आणि पुन्हा हात फिरवत तो महाकाळ येण्याची वाट पाहू लागला. एखाद्या दुष्ट प्राण्यानं थांबून हल्ला करावा ना, तसं महाकाळ करत होती. आत्ताही गायीचं संपूर्ण शरीर थरथरवीत येताच रामजीनं झटदिशी बादलीत हात बुडवले, तेल घेतलं आणि तो वासराचं शरीर वळवू लागला. या धावपळीत सगळं स्तब्धावलं होतं, अगदी पावसाचा आवाज सुद्धा. जणू देव गंधर्व आपली भिरभिरती विमानं थांबून निश्चल पाहत होते. जणू पृथ्वीवर शुभ अशुभाचा झगडाच चालू होता. माणसाला जीव हवा होता हो, पण कुणाला नको होता. रामजीला आता फक्त तो जीव दिसत होता. त्याला आतून उर्मी येत होत्या. हा जीव वाचवला पाहिजे, आपल्यासाठी, जगासाठी. कुठेतरी दुवा तुटलाय, तो सांधला गेला पाहिजे. कोणी आड येवो, कुणाची इच्छा असो वा नसो. आतल्या जीवाची बाहेर पडण्याची तगमग रामजीला कळत होती. त्या जीवाची ती अगतिकता. अशा अगतिक जीवाबाबतीत ज्ञानोबराय काय म्हटले असते? ते म्हटले असते, विश्वोत्पत्तीची अनुभूती आली. रामजीला स्वतःला जनावरांची सुटका करताना कायमच मोठं आश्चर्य वाटलं होतं की बाबो, हा जीव इथं येतो कसा तयार होतो. हा ना सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सृष्टीतल्या असल्या नसल्या तत्वांचं सार हे असं इथं एका बिंदूत येऊन एकवटलेलं आहे. रामजीला वाटे, वासरात येणारा जीव आणि त्यातून जाणारा जीव कुठतरी हाती लागेल, कधीतरी साक्षात्कार देईल. आलेली महाकळ सहन न होऊन गायीनं पुढचे 2 पाय दुमडले आणि माना हेलकावत अगतिक होऊन ती जमिनीवर बसली. आता शरीराचा भार सहन न होऊन ती मागचे 2 पायही दुमडून बसेल हे लक्षात येता क्षणी रामजी खेकसला. अरे बघत काय बसला, उठ, उभी कर तिला. मी मागून धरतो आणि तू तिला माने घालून हात घालून उभी कर. शिवान रामजी दोघांनी मिळून गायीला उभं करण्याची धडपड सुरू केलीस. अरे लाव ना जोर, खाल्लं नाही का सकाळी, लाव जोर.
अखेरीस कसं बस एकदाच दोघांनी मिळून गाईला उभं केलं. कपाळावरचा घाम पुशीत तो पुन्हा तिच्या मागे आला. गाईलाही धाप लागली होती. येणाऱ्या नव्या नव्या कळांची ती तयारी करत होती. तिच्या महाकळा जणू आपल्याच अंगात शिरतायत असा उभा आडवा रामजी थरथरायला लागलेला होता. त्यानं एकवार गाईला थोपटलं, हंजारलं, गुंजारलं. पुढची महाकळ आली. त्याने पुन्हा झटकन बादलीत हात बुचकळले, तेल हातावर घेऊन चोपडलं आणि पुन्हा आत हात घालून वासराचं डोकं धरून तो हळूहळू हळूहळू त्याचं अंग पुन्हा वळवायला प्रयत्न करू लागला. आता त्याला चेव आला होता. जणू अज्ञेयाशी तो प्रत्यक्ष झटापट करत होता. कसला तरी सूड गवणार होता, काहीतरी सिद्ध करणार होता, गमावलेलं काहीतरी पुन्हा मिळवणार होता. गायीच्या पोटातल्या हालचालींशी आता त्याचं पूर्ण तादात्म्य जुळलं. कळा भराभरा येऊ लागल्या. वासरू बाहेर टाकण्यासाठी गाय तडफड करू लागली. तिच्या प्रयत्नांची लकब त्याच्या बोटातून त्याला कळू लागली आणि त्याची बोट तिला आपोआप साथ देऊ लागली. वासरू फिरत चाललं. डोकं आत गेलंच. आता पोट बोटांना लागतं असं वाटलं. ते 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 आणखी फिरलं आणि वासराच्या पायाचे पुढचे 2 खूर रामजीच्या हाताला लागले. रामजी हळूहळू खेचू लागला. वासरू बाहेर येऊ लागलं. रामजी नखशिकांत घामानं भिजला होता. गायीच्या सर्वांगावर घामाचे थेंब दिसू लागले होते. रामजी धप्पा टाकू लागला होता आणि अचानक न कळल्यासारखं वासरू त्याच्या हातात आलं. बाहेर येताच त्या वासराची लगबग सुरू झाली. जगात येण्याची इतकी घाई त्याला दिसली. रामजीनं वरचं आवरण काढता असताना तुंडीशी उडी मारली. ती उडी रामजीनं आईकडे वळवली. गायीची लगबग सुरू होतीच. पाचचे पाय हलवी, शेपटी व्यावीत तिची जीभ त्या वासराची वाट पाहत होती. त्या जिभेला वासरू लागताच तिचं चाटणं सुरू झालं. रामजीनं आपल्या धोत्राचा सोगा सोडला, तोंडमान हात पुसले आणि तो भराभर सूचना देऊ लागला. गाईला खायला काय घालायचं, वार कशी कापायची, वासराला केव्हा पाजायचं, गाईला गरम पाणी पाजायचं आणि स्वच्छ कसं ठेवायचं, गाईच्या खाण्यामध्ये गव्हाचा भुसा आणि सुंठ मिरी किती घालायचं. बोलता बोलता गव्हाणीला अडकवलेलं कुडतं त्याने अंगात चढवलं, पेटी उचलली आणि तो बाहेर पडला. बाहेर पडताच त्याच्या अंगाला पुन्हा पावसाचा स्पर्श झाला. पुन्हा त्याची पावलं बधीर झाली. पुन्हा त्याचा चेहरा कठोर बनला. कारण अर्थातच त्या पावसाच्या स्पर्शानं गमावलेल्या पोराची आठवण त्याला पुन्हा झाली. कसा बसा चालत हेलपाडत तो वाण्याच्या ओसरीपाशी आला तेव्हा त्यानं पाहिलं की ते 3 माळकरी त्याचीच वाट पाहत ओसरीवर अजूनही थांबले होते. तो येताच ते एकदम उठून उभे राहिले. या माऊली, पोथीपोरी करू. सारे जण पुन्हा शिडी चढून हळूहळू माळ्यावर आले. आपापल्या जागा धरून बसले. संतू वाण्यानं झड दिशी पोथी पुढे ओढली, उघडली आणि पुन्हा वाचनाला प्रारंभ केला. आता मोद सुनास झाले, श्रुतीशी श्रवण रिघाले, आरसे उठले लोचनेशी, आपलेनी समीरपणे विल्हावती विंझणे, की माथेची चाफेपणे बहकता ती. आत्ताही कुणालाच त्यातला अर्थ समजला नाही. पण एक मात्र झालं, कुठल्याशा मितीमध्ये त्या सुरातून आणि नादातून जन्माला येऊ लागलेला अर्थ समूर्त व्हायला लागला. हळूहळू रामजीचा चेहरा भावनांनी भरून जायला लागला. 3ऱ्या ओवीला सुरुवात झाली असेल नसेल, तोच रामजी घळाघळा घळाघळा रडू लागला. पोथी सुरूच होती. जिव्हा लोधली रसे, कमळ सूर्यपणे विकासे, चकोरची जैसे चंद्रमा झाले, फुलेची झाली भ्रमर, तरुणीची झाली नर, झाले आपले शेजार निद्राळूची, चूतांकुर झाले कोकिळ, अंगचे झाले मलय निळ, रस झाले सकल रसनावंत, जैसे भोग्य आणि भोक्ता तिसे आणि देखता, हे सारले अद्वैत अपटाचे. शुक्रिया.
पुन्हा एकदा धन्यवाद. एक मिनिट अक्षय जाऊ नको, एकच मिनिट जरा. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा अक्षय आणि नेहासाठी. आणि तू मगाशी म्हणाला तसं की लोकसत्ताचे आभार, इथे तुम्हाला संधी दिली. खरं तर तुम्ही इथे केलत म्हणून तुमचे आभार. आणि एक गोष्ट होती की तू सुरुवात करताना जे आधी सगळं समजावून सांगितलंस ना, ते फार आनंददायी आहे, अप्रतिम आहे. अन्यथा खूप अवघड गेलं असतं. म्हणजे त्यातनं तो अभ्यास जो आहे तो तुझा लोकांपर्यंत पोहोचतो, हा एक भाग. पण मुळात हा विषय काय तो आम्हाला कळतो आणि त्यामुळे त्याचा आनंद घेता येतो. फार छान. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मी सन्माननीय संपादक गिरीश कुबेर सरांना विनंती करतो त्यांनी रंगमंचावरती यावं आणि त्यांच्या हस्ते आपण या दोन्ही कलाकारांना लोकसत्तातर्फे ही भेटवस्तू देऊया, ही पुस्तकं देऊया. फार छान. अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. आणि मग एक समूह छायाचित्र पण घेऊया.